सुप्रभात. या ठिकाणी आपल्याला आज क्लासिफिकेशन ऑफ बॅटरी याबद्दल माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी बॅटरीचा प्रवाहामधून काय केलं जातं, वेगवेगळी कार्य करून घेतली जातात. उदाहरणार्थ वाहनाची जर असेल बॅटरी तर इंजिन चालू करून घेतलं जातं बॅटरीद्वारे. बॅटरीकडून प्रवाह घेतला जातो, तो स्टार्टर मोटरला दिला जातो आणि इंजिन चालू केलं जातं. इन्व्हर्टरची बॅटरी असेल तर काय केलं जातं, समजा लाईट गेली, MACVची लाईट गेली तर ती बॅटरीद्वारे DCचं रूपांतर AC केलं जातं आणि घरातील उपकरणं काय केली जातात, वापरली जातात. त्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा बॅटऱ्या वापराव्या लागतात. म्हणजेच जास्त कामे जर असतील, उदाहरणार्थ कम्प्युटर वगैरे जर असतील जास्त, तर त्या ठिकाणी काय करावं लागतील, इंडस्ट्रियल बॅटऱ्या वापराव्या लागतील. त्यानंतर पुढचं आहे SMF बॅटरी, म्हणजे सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटऱ्या. त्याचबरोबर अल्कलाईन बॅटरीसुद्धा वापरली जाते. तर सुरुवातीपासून आपण एक एक बॅटरीची माहिती घेऊ. तर पहिली आहे ऑटोमोटिव्ह बॅटरी, म्हणजेच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये वापरली जाणारी जी बॅटरी आहे त्या बॅटरीला काय म्हटलं जातं, ऑटोमोटिव्ह बॅटरी. म्हणजेच जे रस्त्यावरती वाहणारी वाहने आहेत किंवा ॲग्रिकल्चर विभागामध्ये वापरली जाणारी जी वाहनं आहेत, ट्रॅक्टर असू द्या, पोकलँड असू द्या, JCB असू द्या, बुलडोजर असू द्या, रोड रोलर असू द्या, ट्रक्स असू द्या, कार असू द्या, इत्यादी वाहनावरती काय केलं जातं, बॅटऱ्या वापरल्या जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, ऑटोमोटिव्ह बॅटऱ्या. तर ह्या ज्या बॅटऱ्या आहेत सर्वसाधारणपणे कमी जाडीच्या किंवा पातळ प्लेट्स वापरून काय केल्या जातात, ह्या तयार केल्या जातात. आता इंजिन स्टार्ट करताना काही सेकंदच काय केलं जातं, बॅटरीकडून प्रवाह काढून घेतला जातो. काही ॲम्पियर काय केलं जातं, जास्त प्रमाणामध्ये काढून घेतलं जातं. इतर वेळी ठराविक ॲम्पियरचाच काय केला जातो, प्रवाह त्या बॅटरीला दिला जातो आणि ती चार्ज करून घेतली जाते. आता ही जी बॅटरी आहे ही वाहनावरती बसवलेली असल्यामुळं जे रस्त्यावरती धावतात किंवा ॲग्रिकल्चर विभागामध्ये जी वाहनं वापरली जातात हे सतत त्याचं इंजिन चालू असतं. इंजिन चालू असल्यामुळं काय केलं जातं, ते इंजिनच्या क्रॅन्कशाफ्ट पुलीद्वारे डायनामो किंवा अल्टरनेटरला ड्राईव्ह दिली जाते आणि तो डायनामो किंवा अल्टरनेटर काय करतो, वीज निर्मिती करतो आणि ती बॅटरीला काय केलं जातं, तो प्रवाह दिला जातो आणि ती बॅटरी चार्ज केली जाते. म्हणजेच चार्जिंगची डिस्चार्जिंगची क्रिया, चार्जिंग हे केलं आणि डिस्चार्जिंग म्हणजे काय, जर समजा इंजिन बंद असेल तर बॅटरी ॲटोमॅटिक काय होत असते, काही कालावधीनंतर डिस्चार्ज होत असते किंवा जर वापर केला तर काय होत असतं, ती बॅटरी डिस्चार्ज होत असते. तर डिस्चार्ज झाल्यानंतर ठराविक ॲम्पियरनेच काय करावं लागतं, त्याला चार्ज करून ती परत आपण वापरू शकतो आणि वापरावी लागते. आता ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये बॅटऱ्या किती ॲम्पियरपासून किती ॲम्पियरपर्यंत मिळतात, तर 2.5 ते 180 ॲम्पियर प्रति तास आउटपुट देणाऱ्या बॅटऱ्या ह्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मिळतात. दुसरं इन्व्हर्टर बॅटऱ्या, इन्व्हर्टर किंवा UPS. तर UPS म्हणजे काय, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. इन्व्हर्टर किंवा UPSसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीच्या प्लेट्स ह्या कशा असतात, जाडी ही त्या प्रमाणामध्ये जास्त असते. लोडनुसार काय केलं जातं, बॅटरीकडून करंट हा काढून घेतला जातो. या बॅटरी ठराविक करंटने चार्ज केल्या जातात व ठराविक करंटनेच काय केल्या जातात, डिस्चार्ज केल्या जातात. उदाहरणार्थ घरामधली जी लाईट असते ती काय केली जाते, MACVची जी सप्लाय असते ती सुरुवातीला आपण काय करतो, MAC सप्लाय असताना इन्व्हर्टर वापरत नाही, परंतु समजा लाईट गेली तर काय करतो, या इन्व्हर्टरचा उपयोग करून घेतो. तर ह्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या सर्वसाधारणपणे 20 ॲम्पियर ते 200 ॲम्पियर प्रति तास आउटपुट देणाऱ्या बॅटऱ्या
ह्या काय केल्या जातात, वापरल्या जातात किंवा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ह्या ज्या बॅटऱ्या आहेत 20 ते 200 ॲम्पियर प्रति तास कॅपॅसिटी असणाऱ्या किंवा आउटपुट देणाऱ्या ज्या बॅटऱ्या आहेत ह्या 6 ॲम्पियरपेक्षा अधिक चार्जनी काय केल्या जातात, त्याला प्रवाह हा 6 ॲम्पियरपेक्षा जास्त देऊन त्या बॅटऱ्या काय करायच्या, चार्ज करायच्या. पुढचं आहे इंडस्ट्रीयल बॅटऱ्या किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ट्यूबलर बॅटऱ्या म्हटलं जातं. म्हणजे गोल आकाराच्या, जसे आपल्या ट्यूब असतात त्या आकाराच्या बॅटऱ्या. या प्रकारच्या बॅटरीकडून हा काय केला जातो, जास्तीत जास्त हेवी करंट आपण घेऊ शकतो. ह्या ज्या बॅटऱ्या आहेत प्लेटा तयार करण्याकरता शिशाची जाळीचा वापर केला जात नाही, तर सेलेनियम लेड अलॉयच्या ट्यूब्स वापरल्या जातात. तसंच काही बॅटऱ्या अशा उपलब्ध आहेत की पॉझिटिव्ह प्लेटसाठी क्लोरीन फ्री पॉलिस्टर गाउंटलेट्स किंवा फोरस पॉट प्लेट्स वापरल्या जातात व त्या जाडीस काय केल्या असतात, जास्तीत जास्त दिलेल्या असतात. त्याचबरोबर लो अँटीमनी सेलेनियम अलॉय धातूपासून या बॅटऱ्या तयार करतात व त्या जाडीस जास्त असून जोडण्यासाठी लो अँटीमनी सेलेनियम अलॉय धातूचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं, लाईट जी आहे त्याची क्रिया जी आहे ती कमी केली जाते. परिणामी वरचेवर काय केलं जातं, इलेक्ट्रोलाईटमध्ये डिस्टिल्ड वॉटर टाकण्याची गरजसुद्धा त्याच्यामध्ये पडत नाही. कोणत्या बॅटऱ्यामध्ये, ट्यूबलर बॅटऱ्यामध्ये. या व्यतिरिक्त या बॅटरीमध्ये हेवी ड्युटी ग्लास मॅटसह पॉलिथिन म्हणजे पुठ्ठे, कशाचे, एनवेलपचे पुठ्ठे, पॉलिथिनचे पुठ्ठे काय केले जातात, याच्यामध्ये सेपरेटर म्हणून वापरले जातात. म्हणजेच पॉलिथिन एनवेलप टाईप सेपरेटरचा उपयोग या ट्यूबलर बॅटरीमध्ये केला जातो. यामुळे इंटरनल शॉर्टसुद्धा होण्याचं प्रमाण हे काय असतं, कमी असतं. आता या ठिकाणी धक्कारोधकसुद्धा या बॅटरीचं प्रमाण हे जास्त आहे. आता ह्या अशा प्रकारच्या ज्या बॅटऱ्या आहेत, इंडस्ट्रियल बॅटऱ्या किंवा ट्यूबलर बॅटरी, ह्या कुठं वापरल्या जातात, उदाहरणार्थ शिप, जहाज, मरीन इंजिन किंवा फोर्कलिफ्टची जी इंजिन असतात ते इंजिन चालू करण्याकरता अशा प्रकारच्या इंडस्ट्रियल बॅटऱ्या काय केल्या जातात, वापरल्या जातात. त्याचबरोबर ह्या ज्या बॅटऱ्या आहेत ट्यूबलर बॅटऱ्या, ह्या बाजारामध्ये 20 ॲम्पियरपासून 200 ॲम्पियरपर्यंत उपलब्ध आहेत. म्हणजेच या ठिकाणी 20 ॲम्पियरच्या लहान असतील, 200 ॲम्पियरच्या जास्त असतील, 150 ॲम्पियरसुद्धा त्या प्रकारे त्याची कॅपॅसिटी असते. या कॅपॅसिटीनुसार या बॅटऱ्या उपलब्ध आहेत. आता या बॅटरीचे चार्जिंग जर करायचं म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागतं, 16 ॲम्पियरनी प्रवाह त्या बॅटरीला द्यावा लागतो. म्हणजेच 16 ॲम्पियरनी प्रवाह देऊन काय करायची, ती बॅटरी चार्जिंग करावी लागते. कोणती, ट्यूबलेस बॅटरी. त्यानंतर आहे SMF बॅटरी, म्हणजे स्टे मेंटेनन्स फ्री बॅटरी किंवा सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी. ही जी बॅटरी असते ती पूर्णतः पॅक असते. याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोलाईट वगैरे जे आहे, उदाहरणार्थ कोणतं, लीड ॲसिड बॅटरीमध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रोलाईट, सल्फ्युरिक ॲसिड आणि डिस्टिल्ड वॉटरचा उपयोग केला जातो. परंतु ही जी सील्ड मेंटेनन्स फ्री बॅटरी आहे, या बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाईट म्हणून रासायनिक पदार्थाचा लगदा काय केला असतो, पेस्ट करून वापरलेला असतो. या पेस्ट फॉर्म्युल्यामुळे काय होतं, इतर बॅटरीपेक्षा 30% ह्या बॅटऱ्या जास्त पॉवर देतात.
त्या मानाने किंमतसुद्धा कशी आहे, त्याची किंमत ह्या ज्या बॅटऱ्या आहेत SMF किमतीच्या मानानेसुद्धा कमी आहेत. कमी तापमानाच्या ठिकाणी AC रूमसाठी अशा प्रकारच्या किंवा 2 व्हीलरसाठी या बॅटऱ्या काय केल्या जातात, वापरल्या जातात. 2 व्होल्टपासून अमर्याद व्होल्टपर्यंत या बॅटऱ्याच काय केल्या जातात, उपयोगात आणल्या जातात. उदाहरणार्थ ह्या ज्या बॅटऱ्या आहेत जास्तीत जास्त विमान यानासाठी आणि कमी ॲम्पियरचे जर असतील तर 2 व्हीलरसाठी या बॅटऱ्या वापरल्या जातात. त्यानंतर आहे अल्कलाईन बॅटरी. कुठली? अल्कलाईन बॅटरी. आता ही जी अल्कलाईन बॅटरी आहे या बॅटरीलाच काय म्हटलं जातं, एडिसन अल्कली बॅटरी किंवा निकेल आयर्न सेल बॅटरी म्हटलं जातं. आता ही जी बॅटरी आहे अल्कलाईन बॅटरी तेवढ्याच साईजच्या लेड ॲसिड बॅटरीपेक्षा त्याची कॅपॅसिटी त्या मानाने जास्त असते. वजनानेसुद्धा ही बॅटरी काय असते, हलकी, टिकावयास जास्त. आजकाल हेवी वाहनावरती अशा प्रकारची अल्कलाईन बॅटरी जास्तीत जास्त वापरतात. आता ह्या अल्कलाईन बॅटरी सेलमध्ये पॉझिटिव्ह प्लेटसाठी निकेल प्लेटिंग केलेल्या फ्रेममध्ये स्टीलच्या पातळ बारीक छिद्र असणाऱ्या पट्ट्यांच्या नागमोड्या अथवा गोलाकार वळवून तयार केलेल्या काही ट्यूब्स, नळ्या स्टील रिंगच्या सहाय्याने एकत्रित करून बसवलेल्या असतात. या ट्यूबवर निकेल धातूचे प्लेटिंग केलेले असते. पॉझिटिव्ह प्लेटसाठी ॲक्टिव्ह मटेरियल म्हणून ट्यूबच्या आत निकेल हायड्रॉक्साईड व एकावर एक असे निकेलचे तुकडे देऊन काय केलं जातं, एकावर एक थर देऊन ते भाग तयार करतात. आता या ठिकाणी ही जी अल्कलाईन बॅटरी आहे पट्ट्याच्या खाचेमध्ये काय केलं असतं, या छिद्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पारा मिक्स केलेला असतो. आता हा पारा मिक्स केल्यामुळे काय होतं, वीज वाहत असताना विरोध होत नाही, म्हणजे वाहकता त्यामुळे वाढते. तर पाऱ्याचे मिश्रण जे आहे आयर्न ऑक्साईड पावडर वापरले असते. पॉझिटिव्ह प्लेट व निगेटिव्ह प्लेट यामध्ये आता या ठिकाणी बघा, पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट यामध्ये सेपरेटर म्हणून हार्ड रबराच्या पट्ट्यांचा उपयोग केलेला असतो. इलेक्ट्रोलाइट म्हणून काय केलं जातं, कास्टिक पोटॅश म्हणजेच KOH ह्याचं प्रमाण हे 21% असतं व काही प्रमाणामध्ये लिथियम हायड्रेट म्हणजेच LiOH याचे मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं. सर्वसाधारणपणे याचं मिश्रण केल्यानंतर याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बनते, म्हणजे विशिष्ट गुरुत्व जे तयार होतं केलं जातं 1.200च्या पुढं किंवा 1.220 या दरम्यान विशिष्ट गुरुत्व तयार करून ते सगळे मिश्रण काय केले जाते, बॅटरीमध्ये घातले जाते. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट म्हणून याच्यामध्ये या बॅटरीमध्ये म्हणजेच अल्कलाईन बॅटरीमध्ये कॉस्टिक पोटॅश आणि लिथियम हायड्रेटचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ बॅटरी याबद्दल माहिती बघितली. धन्यवाद.